सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर अजित पवार महायुतीमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अजित पवार यांनी भाजपकडे 70 ते 80 ते 85 जागांची मागणी केली आहे। लोकसभेप्रमाणे कमी जागा दिल्या तर राष्ट्रवादी महायुती सोडण्याच्या विचारात सुद्धा दिसतेय। अजित पवारांच्या महायुतीमध्ये योग्य जागांसह सन्मान केला जातोय की नाही यावर पुढची दिशा ठरणार आहे, अशी ही माहिती समोर आली आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनीच पुढारी न्यूजला ही माहिती दिली आहे। पुढची बातमी सुद्धा अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याची। आमदार कशा पद्धतीने निवडून द्यायचा ते तुम्ही ठरवा असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। तुम्ही जे लोकसभेला करायचं ते केलं, मी नाराजी व्यक्त केली नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा बारामतीमधून उमेदवारी न लढवण्याचे संकेत दिलेत। अजित पवारांनी संकेत देताच कार्यकर्ते दुसरीकडे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातले लोक भेटायला येत होती एवढं यावेळेस जास्त कोणी येणार नाही। यावेळेस जास्त कोणी येणार नाही। उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता सुरेशराव त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल। मी जसं मागे म्हणलो होतो की मी एकटा पडलोय तसा मी एकटा पडलेलो नाही। मला माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आज ते पूर्ण करत नाही। ज्यावेळेस आपली उमेदवारी अर्ज भरण्याच्या बद्दलचा निर्णय होईल त्यावेळेस मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगेन आणि मग तुम्हालाही ते समजून येईल। अशा पद्धतीनं एकंदरीत सगळं चित्र आहे। होणारी महाराष्ट्रात करत असताना कधी मला मर्यादा पडतात। त्याच्या आधी मी छाती टोकपणे सांगायचो अरे बारामती आमची महाराष्ट्राची बारामती आहे, परत विज्ञान संस्था आहे आमची बारामती। सांगायचं तर तुमच्या इथं मला सांगायचं काळजी करू नका आणि ते आल्यावर त्यांना सांगायचे तुम्ही